हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की, गुरु पांडुरंगदास महाराज, समर्थ महाराज की, हर महादेव. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. देवाधी देवा जगत्रय जीवा पैशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामैसे गे प्रेम काही कळा. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लीटीची. थोर प्रेमाचा भोक्याला अशी दुष्काळ तयाला. ओही सुदाम देवाचे फाके मारे कोरडेच. न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भक्तीचं महत्व सांगतात. भक्ती किती श्रेष्ठ आहे त्याच्याकरता हे दोन उदाहरणं दिलेत. एक शबरी मातेचं, एक सुदाम देवाचं. दोन दृष्टांत दिले. फोन म्यूट करा सगळ्यांनी. न म्हणे उच्चिष्टात्वा थोडी तुका म्हणे भक्ती पुढे. भक्ती म्हणजे प्रेम. शास्त्रात ज्याला भक्ती म्हणतात त्याला आपल्या भाषेत प्रेम म्हणायचं. भक्ती कोणाला विचारली तुकाराम महाराजांनी? बजरंगबली. काय भक्तीच्या त्या वाटा मध दावाव्या सुबाटा. ज्यानं केली त्यालाच विचारावं लागेल ना. ज्यानं भक्ती केली त्याला शरण जावं लागेल. दुसऱ्याला शरण जाऊन कसं जमन? शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मध दावाव्या सुभटा. बाकीच्या वाटा भक्तीच्या अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. भक्तिपंथ बहु सोपा नाही का. भक्ती फार भक्ती आली का मग ज्ञान येतं, वैराग्य येतं नाही का. भक्तीची या पोटी बोधका कडा ज्योती. पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा. ओवाळू आरती माझ्या रुक्मिणी कांता. दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा. ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा. ओवाळू आरती माझ्या रुक्मिणी कांता.
मग आता शबरी मातेचे बोर ऐका महिमा आवडीची बोरे खाविले तिची काय त्या बिचारीकडं तिची तपश्चर्या काय. तर शबरी मातेचं तुला तर काही पाहायला मिळाली नाही, पण रामायणामध्ये दाखवलं तिचं पार्ट किती भारी दाखवले रामायणामध्ये. ओरिजिनल शबरी माते, तिचा भाव नाही का, तिची गुरुनिष्ठा. मातंग ऋषीने सांगितलं होतं तू इथं सेवा कर म्हणले, तू इथंच राम भेटायला येईन तुला. आता राम अवतारामध्ये आयुष्य जास्त होतं ना. त्रेतायुगामध्ये आयुष्य भरपूर होतं. भरपूर भगवंताची सेवा केली तिनं, संतांची सेवा केली, रामनामाचं चिंतन केलं, सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवला. मग ती काय फक्त जे दिवशी राम यायचा त्या दिवशीच बोरं घेऊन आली होती असं थोडंच आहे का? नाही नाही, ती रोजच आणत होती. तिला काय अगोदर फोन बिन येईल नव्हता मी येऊ राहिलोय म्हणून रामाचा. वाटोली पाहत असी नवे डोळली. ती रोज त्याच भावामध्ये तुला टाचरायची, रामाची वाट पाहायची, पण ती नाराज नव्हती होत ना. नाही ना. प्रेम असं असतं, प्रेमामध्ये विराचा आनंद असतो उलटतो. आपण म्हणू काय खरंय त्याच्यावाला नाही का. सगळं व्हायला गेलं, एवढे कुठं नाही केली त्याच्याकरता. ती आणखी दुसऱ्या दिवशी उठली का नाही आज राम येणार म्हणले नाही का, संध्याकाळपर्यंत सारखी वाट पाहायची. आज नाही आला तर उद्या तर येईन म्हणले नाही का, येईन असं. म्हणजे तिची निष्ठा रोज तिचा उत्कंठ वाढत होती भगवंताच्या दर्शनाची, कमी नव्हती होत. तिच्या अंतःकरणातली जी तळमळ होती भगवंत भेटी करता जो उत्कंठा होती ती वाढत होती, कमी नव्हती होत. कारण आपल्या गुरुनं सांगितलंय ना. गुरु कसं काय खोटं बोलत? गुरु तर काही खोटं सांगणार नाही ना. संत तर काय कधी खोटं बोलत नसतात. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा. म्हणजे तिला आपल्या पुढे एक आदर्श ठेवला. संतांवर किती विश्वास ठेवा, किती मोठा आदर्श आहे. तिनं काय अशी महिने वर्ष वाट पाहिली का, तिची काय अवस्था होती शेवटी, थकली होती ती, म्हातारी झाली ती. पण वाट उत्कंठा वाढलेली होती तिच्यावाली. तिची विश्वास काय हल्ला नाही. तिला माहिती देव आपल्याला भेटायला येणार म्हणजे येणार. आपल्याला सद्गुरूंनी सांगितलंय ना, सद्गुरूंनी सांगितलं तुला इथं देवाचं, देव स्वतः येईल म्हणजे तुझ्याकडं, तुला जायची गरज नाही कुठं. मग ती काय आता बोरं देवाला आणायची, मग देवाला बोरं आणायचे तर मग ते आंबट नाही आले पाहिजे. बोरं आंबट एक गोडी खाल्याशिवाय कळतं का अनुभवाशिवाय? तर पाहून कळत. खाल्याशिवाय कसं काय कळन? आहे ना काहीतरी खादल्याची गोडी, नुसतं पाहून काय कळत नसतं. काही काही फळं दिसतात पिवळे पण तरी ते आंबटच असतात. वरून पिवळे दिसतात, ते काय चांगले पिकेल नसते ते. पिकल्यावरती सगळं हे होतं ना मग निमाले ठाईचं. त्याचं लक्षण सांगितलं ना महाराजांनी. मग खाऊन पाहायचं म्हणजे खाली म्हणजे ते उष्टेच झाले ना. आणि मग भगवंत आल्यानंतर तिला काहीच हे कळेना.
इतकं आनंदाच्या भरात ती पार हे झाली. भगवंताला बसवलं आणि मग पाणी दिलं आणि मग मिठे मिठे बेर मध्ये बोरं आणली तिनं त्याच द्रोणामध्ये. आणि भगवंत मोठ्या प्रेमानं खातोय ना ते. हा बोर हे निमित्त आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम हे निमित्त आहे. हे निमित्त आहे. पूजावयाचे निमित्त आहे. म्हणजे एक निमित्त आहे. मग ते फळ असन, फुल असन, पत्र असन. देव त्याचा भाव पाहतो, त्याचं प्रेम पाहतो ना. हा ते वरून लक्षात येतं ना त्याचं प्रेम. मध्ये आपण पाहतो एखाद्याचं प्रेम काय असतं. ते प्रेम शुद्ध प्रेम. त्याच्या पुढं मग ऐका मै मावळीची बोरे खाय लिटीची. थोर प्रेमाचा. कारण त्याला हे शुद्ध प्रेम कुठं भेटत नाही ना. नाही ना. देवाला त्याच्या घरी सुद्धा नाही भेटत एवढं शुद्ध प्रेम. कारण बाकीचे व्यवहार ते व्यवहारानुसार चालतं ना मग. हा व्यवहार असतो. पण असे भक्ताचं ते प्रेम असतं. अशी किती ते नाही का जगन्नाथपुरीला ती खिचडी, देवाला खिचडी खात होता ना देव. हे प्रेम, एक प्रेम काढलं ना त्याच्यातलं संपला विषय. प्रेम सोडून काय. भगवंताला प्रेम महत्वाचं आहे हो. प्रेम. अहो भक्तावरील भगवंताच्या आवडीची मत ही ऐका. ती केवळ नीच. बरं ती का काय लय सोवळ्या आवळ्यात होती. तिनं काय लय कोलगेटनं दात घासेल होते. काही असे लय इस्त्रीचे कपडे होते असं काहीच नाही ना वरून. जेवायला कप भांडी नाही तर. मग देव वरून पाहतो का वरच्या व्यवस्थेकडे पाहतो का अवस्थेकडे पाहतो देव. अवस्था. हा ते दिसतंय ना. ते प्रेम लगेच चेहऱ्यावर प्रगट होत आहे ना डोळ्यातून शुद्ध. जे एक तर नीच येऊन इथली ती विल म्हणजे काय आहे. आता देव इकडे स्वाकार करतात, कोण काय करतात, यज्ञ करतात, कोण काय. पण तो कुठं जातोय का मग. तिकडे नाही ना जात. आम्ही थकलो म्हणले वाटतो पण नाही येत. आणि इथं प्रेम आहे ना तेवढं. देव पार स्वतः तिथे गेलेत म्हणजे काय. आणि पुढे जाण्याचा मार्ग तिनंच सांगितलं यांना. तिथं सिद्धीचा पुढचा मार्ग यांना माहिती नव्हता ना. पंप सरोवर, ऋषमुख पर्वत, त्या जटायूनं सांगितलं होतं ना. भगवंतानं जटायूचा उद्धार केल्यानंतर म्हणले आता पुढचा मार्ग जा म्हणले. आता तुम्हाला शबरीचा आश्रम लागन आणि पुढचा मार्ग ती सांगन म्हणजे तुम्हाला. म्हणजे पहा. अहो भक्तावरील भगवंताच्या आवडीची मत ही ऐका. ती ही की केवळ नीच जी भिल्लीन तिची उष्टी बोरे साक्षात परब्रह्म रामाने खाली. राम म्हणजे काय. परब्रह्म आहे ना ते. एवढे यज्ञ जप होम हवन एवढे साधन त्याच्या प्राप्ती करता चालू आहे ना हो. शुद्ध गावरान तुपात यज्ञाची धार चालावं लागते. आणि आता इथं तर काय फक्त तिनं प्रेमानं बोरं दिले ते देव खातोय म्हणजे काय. त्याच्या माग महाराज म्हणतात भगवंताच्या आवडीची माती आहे ती. देव पाहत नाही काही. याता याती धर्म नाही विष्णुदासा. तो कोणाची जात पाहत नाही. त्याला तो वरच्या याच्याकडे पाहणारच नाही. तो वरची नजर आपली.
तो स्थिती पाहत असतो. स्थिती काय स्थिती आहे, काय अवस्था आहे, अंतःकरणाचा भाव काय आहे? म्हणजे एक दृष्टांत दिला शबरी मातेचा. हम्म. भगवंताला बाकीच्या गोष्टीचं घेणंच नाही, तो किती श्रेष्ठ कुळातला आहे, तर त्यानं खायला काय आणलं याच्याशी घेणं नाही, त्याचं प्रेम महत्वाचं आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, नाही का? त्याला सारं भेटत आहे, फक्त प्रेम भेटत नाही. हम्म. बाकी काय कमी आहे त्याला. त्याच्याकडे आता या गुण आहे ना, षडगुण ऐश्वर्य भगवान परमात्मा ना, हा. त्याच्या गोंगडीला षडगुण गोंडी, तरी बाकीचं नाही लागत काही. जी गोष्ट कमी असेल ती माणसाला महत्वाची वाटते, तिथं काहीच कमी नाही ना. नाही ना. आता लक्ष्मी ज्याची दासी आहे, लक्ष्मी म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये जेवढं कॅश आहे, कॅश, सोनं, पैसा, सगळ्याची मालकीन ती ज्याची दासी आहे, त्याला या पैशाचं याचं काय कौतिक आहे? तुम्ही किती पेटीमध्ये नोटा टाकले, त्याला काय घेणं पडत नाही. त्याच तो पाप पुण्याचा भाग वेगळा आहे, नाही का? हा. तुमच्या त्या सोन्याला आणि पैशाला त्याला घेणंच नाही. त्याचं त्याला पाहिजे प्रेम, त्याला पाहिजे भाव. थोर प्रेमाचा भुकेला, तो प्रेमाचा भुकेला आहे. एक काय त्या गवळ्याने नाही प्रेम केलं त्यावर? कृष्णा नाच म्हणले तुला लोणी देत, नाचायचं लगेच. आता त्याला लोणीशी घेणं होतं का प्रेमाशी घेणं होतं? प्रेमाशी घेणं होतं त्याला. असं आहे. 9 लाख गाय त्याचे. 9 लाख गाय त्याच्याच होते. हा, तिथं काय कमी? सगळं जगच त्याच्यावाला आहे. ब्रह्मांडाचा मालक आहे तो, सगळं विश्वास त्याच्यावाला आहे, मालक आहे ना तो. हा. ती पण नेहमीच होत आहे का नाही? शंकर महाराज काय ना? हा. वा वा, शंकर महाराज की जय. जय. शंकर महाराजांचं प्रेम आहे, पाहतोय ना आपण. आता त्यांची का इकडे येण्याची परिस्थिती आहे का शरीराची? सांगा बरं. दणगट माणसं म्हणतात काय आम्हाला सवड नाही, आमका नाही तमका नाही. शंकर महाराज मोटरसायकलीवर 150 किलोमीटर आले, प्रेम असल्याशिवाय आले का? हा. हे प्रेम असतं बरं का, प्रेम ओढून येत असतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ऐका मै मावडीची बोरे खाय भिल्ली तिची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आता गुरुवर्य दादांना साखरेचे वगैरे त्रास होते, चहा घ्यायचा नाही. पण एखाद्या ठिकाणी प्रेमानं जर एखादी माऊली चहा घेऊन आली तर घ्यायची. तिचं प्रेम पाहून आपल्याला काय त्रास होतो हा विषय नाही. तिचं प्रेम पाहिल्यानंतर नाही म्हणायची ताकदच नाही. तिचं प्रेम कसं शबरी मातेचं प्रेम आहे. थोर प्रेमाचा भुकेला राम हा अतिशय प्रेमाचा भुकेला आहे. कारण याचाच त्याच्या घरी दुष्काळ आहे. त्याच्या घरी सगळं आहे, फक्त प्रेम नाही. कारण प्रेम भक्ताशिवाय नाही ना. हे नात्या गोत्यात नसतं ते. नाही का? हे नाथ महाराज म्हणले ना, सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. हरे कान्हा हरे कृष्णा मनमोहन. म्हणजे हे आपण नात्यात पाहतो, देवाच्या कुटुंबात सुद्धा देवाला हे प्रेम नाही. देव हा दुसरा दृष्टांत दिलाय सुदामाचा. आता ह्या बाबाचं प्रेम काय साधं आहे का? त्याची किती वेळा परीक्षा झाली आहे सुदाम बाबाची. अहो त्याला लय विद्वान होता सुदामा. आता देवाबरोबरच शाळेत शिकायला होता ना गुरुकुलात संतपणीच्या. देवाचा किती जवळचा मित्र होता. मग सुदामा बरोबर ती जे होती ती महाराज झाली होती, ती मोकार मजा आणत होती.
हा काय कुठं असं कार्यक्रमाला बाहेर जात नव्हता. त्याला पैशाचंही घेणं नव्हतं आणि काही नव्हतं. याची चुलई पेटत नव्हती. पण पत्नी पतिव्रता होती, कुरकुर नाही. आणि जोपर्यंत प्रेम प्रगट होत नाही तोपर्यंत कुरकुर जात नाही. कुरकुर कमी झाली पाहिजे जीवनातली, कुरकुर. आणि मग तिलाच भागवत सांगायची ती. दोघातच कथा चालायची भारी. आनंद भेटायचा आणि त्यांना त्या कथेचा. हा. पैशापेक्षा तो आनंद फार मोठा असतो. तो दिव्य आनंद असतो. कथामृत आहे ना ते. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, तिचे उत्तम नरज वंदिता, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती. हरिकथा, पवित्र हरिकथा. गाती ऐकती, गाणारा पवित्र होतो आणि ऐकणारा पवित्र होतो. दोघांना फायदा आहे ना. हा. आपल्याला त्याचं फल पवित्र मिळतं, मग ते बाकीच्या गोष्टीचं काय की नाही. पण मुलं सकाळी उठले का आई भाकर नाही, चूल पेटत नसत. ती माऊली म्हणायची तुमच्याकडे 15 दिवसाला एकादश, आमच्या इथं रोज एकादश म्हणजे चुलच पेटत नाही ना. मग बाकीचे मित्र जायचे, राजाची स्तुती करायची, राजा धन द्यायचा, त्यांचं लय मजेत चालायचं. एकदा ये म्हणले मग तुम्ही जा तरी. लय कृष्णाचं महात्म्य सांगा त्या, भागवत सांगा त्या, मग तुमचा मित्र येईल मग तुम्ही जा ना. त्यांचे मित्र म्हणले तू चाल आमच्या संग एकदा, राजाची स्तुती करायची आपल्याला म्हणले. तो राजा भरपूर धन देतो. हा म्हणले मी देवाची सोडून कोणाची स्तुती करीत नाही म्हणले. देवाविना काही बोलणेच नाही म्हणले. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, येणे मुखे तुझे वर्णी गुण ना. देवाबद्दल प्रेम निर्माण झालं होतं नाही का. त्यांची स्तुती आम्हा ब्रह्मा. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय जसं म्हणतात, कीर्ती मानवाची गाऊ नये. आणि मग लईच आग्रह झाला, पत्नीचा आग्रह झाला, पोरांचा आग्रह झाला, मित्रांचा आग्रह झाला. गेले एक दिवस मित्राबरोबर. आता ते मित्र रोज जायचे. तो राजा काय, तो राजा अविंद राजा, तमोगुणी राजा, व्यसनी राजा, पाप सगळं त्याच्यावाला. ते पाहिल्यानंतर सुद्धा मला काय बरं नाही वाटलं. आणि याची स्तुती करायची का म्हणले. दारू पितो काय, त्याच्या साईडनं त्या स्त्रिया काय, नृत्यांगना काय, आणि याची काय स्तुती करायची म्हणले नाही का. अरे म्हणले ते मित्र म्हणले राजा आहे म्हणले, राजाला जर राग आला तर तो आपल्याला फाशीवर देईन म्हणले. कर म्हणले त्याच्यावर श्लोक रचायचे म्हणले, त्याची स्तुती पर. राजा असा आहे, राजा तसा आहे, राजा हे. आणि मग राजा संतुष्ट होऊन द्रव्य द्यायचा यांना. तेव्हा याला नेलं होतं. यानं ते पाहिलं ना, हा म्हणला मूर्खा म्हणली तू कुठं फिरशील म्हणली पाप एवढं. राजाला म्हणे मूर्खा तुला नरकात जावं लागेल म्हणले. मारीती तोडीती झोडीती यमाचे किंकर, नाही त्या यमाची करून अरे तुला हे लय जोडतील म्हणले. मूर्खा म्हणले तुला पाप पुण्य कळतं का म्हणले. गांजा दारू मत की यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मक्खियां जाती है, बंदे हुशार रहना बे, साहेब राजी रखना बे. फाड 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 सुदामदेव बोलतो राजाला त्याच्या दरबारात जाऊन. आता ती राजा अगोदर तर तामशी त्याच्यात स्तुती करायची सोडून हा त्याच्यावर सुटल्यावर लगेच सेवकांना लादण्यात येते, याचे हातपाय तोडा म्हणले. याला लगेच शिक्षा द्या म्हणजे. आता तिथं काय राजा बोले आले, लगेच शिपाई आले, धरलं याला. हातपाय तोडायचे ना. पण ज्याने आणलं होतं ना मित्रांनी
त्यांना त्याने राजाचे पाय धरले. महाराज म्हणले, अहो तुमच्यासारखा दानशूर कोणी नाही म्हणले या जगातामध्ये. काय तुमच्यासारखा राजाच नाही म्हणले, नाही का. त्याला माफ करा म्हणले. आम्ही त्याला आणलं त्याच्या घरी, मुलं पत्नी, गरीब ब्राह्मणी म्हणले. तो कशी तरी मध्यस्थी केली, धक्के देऊन बाहेर काढलं सुद्धा मला, पण वर्णन नाही केलं. का? धक्के खाली. आवाज बोलायचं. सांगायचं खऱ्याला खरंच. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणजे वाचा माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकल्प तयाची हे महाद्वीप पातलो प्रभू, नाही का. मी वर्णन करीन फक्त भगवंताचंच. ही वाणी त्या भगवंताच्या गुण वर्णनाला वाहिलेली म्हणली, विकलेली माझी वाणी. अनंत. त्याच्यामुळे मी दुसरे कोणाची कीर्ती गाणार नाही. मी इतका भावी देवावर. आणि म्हणजे मग आता तुम्ही एवढी जर येत, मग कृष्ण माझा मित्र आहे, कृष्ण माझा माता आहे, कृष्ण माझा पिता आहे, कृष्ण माझा गुरु आहे. मग जा म्हणले एकदा, म्हणून गेले. ते गेले मग त्या माऊलीनं गोळा करून आणले होते पोहे, उसने पासने तेच दिले, नाही का. आणि मग ज्या वेळेस हा बाबा गेला, पोहे सुदामा देवाचे फके मारी कोरडेत, न म्हणे उचित ताथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे, ऐका. अरे म्हणले मग तू आला, मग काहीतरी आणला असं ना खायला. प्रथा होती ना, गेल्यावर काहीतरी खायला न्यायचं म्हणून. मोकळ्या हातानं जायचं नसतं. आणि मग त्याला असं वाटलं, ते वैभव पाहिलं, या बाबाचं वैभव पाहिलं, त्याला वाटलं आपले पोहे सोडावं का नाही, दाखवावं का नाही याला, नाही का. ते वैभव काय साधं होतं का या बाबाचं. आणि मग देवाना पाहिलं होतं, मग काय देव प्रेमाना फकेच मारायला लागला ना. मग लक्ष्मीनं धरलं, बस म्हणले आता. जे त्याच्यामध्ये आहे ना, मग जंबोया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला. नामदेवरायांचा अभंग आहे. उष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या. गाव सोनियाचा केला, उशीर न लागता गाव सोनियाचा केला. धर्म जागो विठोबाचा, जे देवाला प्रेम दिला फक्त प्रेम. ते पोहे म्हणजे निमित्त आहे. काय भाग आहे त्या सुदामाचा. काही न मागे कोणाशी, तो जावळी देवाशी. काही न मागे कोणाशी, तोच देवाला कोण आवडतो. मागणारा देवाला अजिबात आवडत नाही. गोचिड आवडत आहे का म्हशीला, गाईला नाही. गोचिडे फक्त देवाला आवडत नाही. अरे भक्ताला काय लागतं त्याला अगोदरच कळतं ना. न सांगता तुम्हा कळो येत. अरे विश्वंभर परिहार चिन्ह लगे. अरे सगळ्या विश्वामध्ये भरून पुरून उरलेला आपल्या अंतःकरणामध्ये वास करतो. आपल्याला काय लागतं त्याला नवस करायची गरज आहे का. नाही. मागायच्या अगोदर देतो तो. त्याला मागावं लागत त्याला. नाही ना. काही मागणी हे अमानुचित वडिलांची रीत जाणं तशी. न मागता गाव सुवर्णाचा केला.
इथं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे त्याची निष्ठा आणि भाव आणि प्रेम. थोर प्रेमाचा भोक्याला हाची दुष्काळ तयाला. म्हणून न म्हणे उच्चिष्ट असवा थोडी. तो काय लई लई त्यानं पोतभर पोहे नव्हती नेले आणि ते लई त्याला लागत आहे नाही एवढी. नाही. त्याला फक्त प्रेम लागत आहे. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडी. मग तो उष्टीच पाहत नाही. तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भोक्याला हाचे दुष्काळ तयाला. मग आपण देवाचं काय जे थोडंफार करत असतो ते प्रेमानं करावा. हा. आणि प्रेम कधी येईन? ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध होईल ना, त्यावेळेस आपलं अंतःकरण शुद्ध होईल त्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम प्रगट होत असतं. प्रेम कोण देत असतं? कंठी प्रेम दाटे नाही निरलोट. त्याचं लक्ष नेलं ते मग रोखोक. अखा गंगा यमुना व्हायला लागल्या डोळ्यातून. प्रेम निर्माण झाल्याशिवाय कोणा करता कोणी रडायला मोकळं नाही. हा, कोणी कोणा करता रडायला मोकळा नाही. देवा करता रामकृष्ण परमहंस म्हणतात, भगवंता करता जर अश्रू आले तर ते मोती म्हणले मोती. भगवंताच्या प्रेमा करता जर डोळ्यातून अश्रूधार आल्या ना, मोती म्हणले ती मोती. व्यवहाराकरता रडणं वेगळं, प्रपंचाकरता रडणं वेगळं. प्रपंचाकरता तर हा, ते तर रडलं तरी फायदा नाही ना पण. प्रपंचाकरता तर सगळं जगच रडत आहे ना. हा. देवा करता थोडे. यथा व्रज गोपिका ना. पहिलं नाव आलं गोपिकांचं. काय प्रेमी. गवळ न म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. का रथ शृंगारीला सांग. काय प्रेम होत. रथी चढले वनमाळी एकांत गोकुळी. काय त्यांच्या आश्रूंना धरणी भिजली म्हणतात. काय प्रेम सामान्य आहे का? देव म्हणला मला यांच्या शोकाकडे आता मला दम नाही धरत म्हणले. वेगी अकराला म्हणले लवकर रथ हा का तू. मला ते पावनाच म्हणले यांचा शोक यांचं प्रेम. एका जनार्दनी रथ गेला आणि काय ना तरी वर्णन केलंय प्रसंगाचं जसं जसं आपण अनुभवल्या या गोष्टीनं. सद्गुरूंच्या कृपेनं आपण याच्यातलं हे सगळं प्रेम अनुभवलंय महाराज नाही का. हे वरून नसतं कळत. वरून नसतं कळत. प्रत्यक्ष अनुभवलंय आपण. हा अनुभवाचा विषय. महिमा वारी संपल्यावर न सांगता निघून यावं लागत होतं. एक संतांची कृपा आहे म्हणून अनुभवी शुद्ध प्रेम जिव्हा. आजही ते प्रेम जसं की तसंच अंतःकरण जर पवित्र झालं तर. ऐका महिमा आवडीची बोरे खायवी लिटीची थोर प्रेमाचा भोक्याला हाचे दुष्काळ तयाला. पोहे सुदाम देवाचे फाके मारी कोरडे. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. कोणी तुझा सांग केला अंगीकार निश्चिती तो थोर मांडलेली. कोणी ऐसा तुझा उपदेश केला नको या विठ्ठला शरण जाऊ. तेव्हा तुझं कोण घालील पाठीशी काशील भूमीशी वदन यम. कारे नागविषयी आयुष्य खातो काळ दिसेंदिस बळ क्षीण होते. तुका म्हणे याशी सांगा कोणीतरी विसरला हरी मायबाप. पाचारणात अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणता हो या संसारामध्ये तू मोठी निश्चिंती मानलीस. असा तुझा कोणी अंगीकार केला ते सांग. एवढा निश्चिंत राहिला तू कोणाच्या जीवावर रे म्हणले.
पतिताला पावन करणाऱ्या विठोबाला तू शरण जाऊ नकोस असा तुला कोणी उपदेश केला का? हं? देवाला शरण जाऊ नको असं तुला कोणी म्हणलं का? नाही. एवढा बिनधास्त तू कोणत्या भरोश्यावर राहतो? आवाजाचा काही घोटाळा होतो का आज जरा? म्यूट करा. थोडा थोडा. 2 फोन अनम्यूट असले का आवाज येतो ते. हे काहींना माहिती नसतं त्याच्यामुळे होतंय थोडं. या संसारामध्ये तू मोठी निश्चिंती मानलीस असा तुझा कोणी अंगीकार केला ते? जगद्गुरु तुकोबराय थोडं वेगळ्या भाषेत बोलतात. सामान्य जनतेकडे पाहिलं जगद्गुरु तुकोबरायने तुम्ही एवढे बिनधास्त, काळजी नाही, चिंता नाही भगवंताच्या दर्शनाची, उद्धाराची, असं काय तुम्हाला कोण अंगीकार केलाय तुमचा? तुम्हाला कोणा सांगितलंय का, असं उपदेश केला का पांडुरंगाला शरस जाऊ नका म्हणून? ज्यावेळेस पाप कर्माबद्दल मानगुट धरून तुझे तोंड यम भूमीला घाशील ना, त्यावेळेस तुला कोण पाठीशी घाली नाही का? ज्यावेळेस ते काय त्यांच्याकडे काही वशीला चालत नाही मग. नाही त्या यमाशी करुणा प्राण कसा खेचून घेतात मग त्याचे. टाकला का हरड वरड काय म्हणला हाका मारायचं ते मार. नाही का? माता पिता बंधू बहिणी कोणी न पवते निर्वाणी, कोणीच नाही. अरे तुझे आयुष्य काळ खातो आहे, दिवसेंदिवस तुझे बळ क्षीण होत आहे, असं तू का नागावला जातोस? नाही का? शरीराचे धर्म आहे ते जुनं होणं. आपलं का होईना आता आयुष्य कमी कमी होत चाललं ना, शरीर जुनं होत चाललं. म्हणजे समजून घ्यायचं आता वरून जरी तसं दिसत असलं पण याच्यातलं आयुष्य कमी होत आहे ना. आयुष्य खातो काळ सावधान म्हणलंय ना आपल्याला. ती वैराग्य नाही, विवेक नाही, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही का आपलं आयुष्य रोज एक 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 रोज उगतो बिचारा, मावळतोय, उगतो मावळतो, एक 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 दिवस कमी होत चालला नाही शरीराचा. अरे तुझे आयुष्य काळ खात आहे, दिवसेंदिवस तुझे बळ क्षीण होत आहे, त्या शरीराची शक्ती कमी होती. यास्तव तू का नागावला जातोस? तर बाप म्हटले त्यांनी पण काय सावध होई बापा. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंच गुंतू नको पाहे बुडतसे पापा. सावध होई बापा काळ लागला मापा. त्रिकुट कोसल्याने घर सायाशे केले, दोन्ही दारे लिंपोनियात कोंडू कोंडू मेले. सावध होई बापा काळ लागला मापा. मोठे मोठे साधू संत ते सायाशी गेले, प्रपंची असताना मन नाही गुंतविले. सावध होई बापा काळ लागला मापा. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सावधच करते ना. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे शास्त्रच आहे ना. वेदशास्त्र पुराणे अकामारी ती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. सावध होई बापा काळ लागला मापा. बोधला म्हणे तुम्ही हरिनाम जपा,
तेने चुकतील लक्ष 84 खेपा. सावध होई बापा काळ लागला मापा. प्रपंच गुंतू नको पाहे बुडत से पापा. सावध होई बापा काळ लागला मापा. क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला आयुष्य खातो काळ. का रे नागवशी आयुष्य खातो काळ. दिवसेंदिवस बळ क्षीण होते. तरुण पण गेलं आपल्या समोर. बालपण गेलं आपल्या समोर गेलं ना. हा. पुढे गेलं आपलं बालपण. काळानं खाल्लं ना. तरुण पण गेलं काळानं खाल्लं. आता वृद्धावस्था आली. बळ क्षीण होतं, शक्ती क्षीण होती ना. बोलायला दम लागत. हा, जी शक्ती कमी होती ना. तुका म्हणे अशी सांगा कोणीतरी विसरला हरी माय बाप. जगद्गुरु तुकोबरायांना आपल्याला सावध करायचंय फक्त. त्या अभंगाचा भाव असा आहे, जगद्गुरु तुकोबराय जे लोक असे निवांत आहे, प्रपंचात खुशाल, प्रपंचाच्या मस्तीमध्ये शेंडी इतके बुडलेले विषयामध्ये, विषयासक्त झालेले. त्यांना देवाचं घेणं नाही, धर्माचं घेणं नाही, शास्त्राचं घेणं नाही, संतांचं घेणं नाही, नाही का. प्रपंचामध्ये मस्त आहे असे. त्यांच्याकडे पाहून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोणी तुझा सांग केला अंगीकार निश्चिंती थोर मानली. कोणी ऐसा तुझा उपदेश केला नको या विठ्ठला शरण जाऊ. तेव्हा तुझं कोण घालील पाठीशी, यावेळेस तुझ्यावर प्रसंग येईन, त्यावेळेस कोण आहे तुला, काय आधार काय तुला. घासील भूमीशी वदन यम कार्य नागविष आयुष्य खातो. दिवसेंदिवस बळ क्षीण होते. तुका म्हणी अशी सांगा कोणीतरी विसरला हरी माय बाप. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कोणीतरी याला सांगा, केवळ मायबाप जो हरी त्याला विसरलाय. विसरले तया थोड झाली आणि पचतील खाणी 84. खरा मायबाप आपला कळावा आपल्याला, नाही का. हरी दुःख हरण करतो तो हरी. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तिने माया जाळ तुटतील. मग जो आपला सगळ्यांचा मायबाप हरी पांडुरंग, त्याला विसरलं ना. ज्याला आठवायचं त्यालाच विसरला म्हणजे पूर्ण चुकला ना तो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आईच्या अंतःकरणाला सावध करता आणि सांगता. आता पुढचा भंग आहे. साधुनी वचनाग खाती तोळा तोळा अनेकाती डोळा न पाहावी. साधुनी भुजंग धरतील हाती अनेके कापती देखून या. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याने तुमच्या कॉलला होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवरच राहा. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण जर जीवनात अभ्यास केला, क्षेत्र कोणताही असू द्या, कोणतीही गोष्ट अभ्यासानं साध्य होत असती. असाध्य गोष्ट साध्य होत असती. असाध्य गोष्ट साध्य होते. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर राहा. आप जिस आता देव होणं तसं अवघडच आहे ना स्वरूपानं. पण जर रोज अभ्यास केला तर होता येतोय ना. झाले ना आतापर्यंत. साधू संत गेले, आनंदी राहिले आणि हरिनामी झाले कृतकृत्य. म्हणजे आरती ते झाले. म्हणजे अभ्यास करूनच झाले. फुकट अभ्यास केल्याशिवाय पोरं पास होत्या का? नाही.
करायची ना हम्म. कोणती हम्म आपल्याला कोणती पदवी प्राप्त करायची? आवाज चित्र- नाही. हा आवाज तुटत येतो. आवाज कमी येतो का? ऐकायला नाही आलं काय म्हणले तुम्ही. साधोनी बसना खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पाहावी. साधोनी भुजंग धरतील हाती अनेके कापती देखून या. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कोणत्याही गोष्टीचा जर अभ्यास केला आपण हम्म. तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. हळूहळू अभ्यास केल्याने कित्येक लोक एक एक तोळा बचनाक पचवतात. बचनाक म्हणजे 20 अर्थ घ्यायचा आपल्याला. हा दररोज थोडं थोडं 20 सवय लागली तर ते 20 सुद्धा पचवायची ताकद आहे ना. हा हा. एक खटी नाही घ्यायचं पण एक खटी घेतलं तर मग कार्यक्रम होईल. थोडं हळूहळू. आता आपण ज्या मंदिरात बसलोय ना हम्म. त्या मंदिराच्या टायमाला एक कारागीर होता सेंटरिंगचा. हा तो सांगत होता त्याचा स्वतःचा अनुभव. हम्म. त्याचा ते फवाऱ्याचा व्यवसाय होता ना. हा. मग हे औषध असतं ना इंडोसल्फान ते रोगर फिगर हम्म. हा. तो थोडं घ्यायचा 1 ml पासून. हम्म. त्याला नशा यायची अशी भारी जशी व्यसनाला नशा येते ना हा. त्या धुंदीत राहायचा मस्त पैकी. नंतर मग 2 ml घ्यायला लागला. ते शरीराला सवय झाली ना त्याची. हा. त्याची पुढं भूक वाढली तो 3 ml घ्यायला लागला. हम्म. 20 मोजून पाण्यात टाकायचं आणि पिऊन घ्यायचं. त्याला चढायची बेस्ट पैकी नशा. वासनेच बेशुद्ध होतं वास. हा? वासनेच बेशुद्ध होतं तेव्हा प्यायचं काही हिंमत वाव. आणि त्यानं अभ्यास केला ना हा हा. बरेच दिवस 1च ml घेतलं त्यानं 6 महिने. मग ते शरीराला वळण पडलं ना. हा. नंतर नंतर त्याला ते कमी वाटायला लागलं. मग तो 1.5 ml घ्यायला लागला. मग 2 घ्यायला लागला. असं करता करता घरच्यांनी पाहिलं त्याला. ऐका ना हा. भाऊ काय चांगले ते कळलं का? अनुभव का म्हणून चांगले भाऊ कळलं का तुम्हाला? हा म्हणजे तुम्ही अनुभव का म्हणून चांगले ते कळलं का बाकी त्यांना? हा 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 अभ्यास अनुभव म्हणून हम्म. म्हणजे शेवटी तो म्हणे मी 20 ml पर्यंत घेत होतो म्हणे. हो 20 ml औषध घेतो. जेव्हा घरच्यांनी पाहिलं ना ते फवाऱ्याचा धंदाच बंद करून टाकला. म्हणजे अभ्यासानं काही घडू शकतं. हा. आपल्याला अभ्यासच करायचा ना. चिंतन करायचं म्हणजे हा चिंतन म्हणजे काय हा बरोबर आहे. चिंतन करायचं म्हणजे अभ्यासच आहे. पूर्वीचे अभ्यासच म्हणायचे लोक. आपण म्हणतो चिंतनाला बसलो ते म्हणायचे आम्ही अभ्यासाला बसलो. हा चालतंय. बाबांच्या काळात आहे ना ते जुने लोक म्हणायचे आम्ही अभ्यासाला बसलो. अभ्यासाला म्हणजे काय गड्या ते म्हणे अभ्यासाला म्हणजे ध्यानाला. म्हणजे आपण जर रोज अभ्यास केला तर आपण सुद्धा परब्रह्माच्या ध्यासी परब्रह्म होईजे. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवर. अगोदर दृष्टांत दिलाय जगद्गुरु तुकोबरायांनी हा. विषयाचा. हम्म. साधुनी बचना खाती तोळा तोळा असं वनस्पती असती ती विषारी बचनाक म्हणते त्याला. ती जर थोडी थोडी खाली ना
काहींना नुसतं पाहिलं तरी चढत आणि जे अभ्यास जर केला तर त्याला अभ्यास काहीच होत नाही. त्याप्रमाणे किती एक अभ्यासाने जिवंत नाग हाती धरतात. हे सर्पमित्र तर आपण आता प्रत्यक्ष पाहतोय ना. हा. कशाला असे धरते ते बरणीत घालतात. कशाचा परिणाम आहे? अभ्यास. त्यांना विचारलं होतं तुम्हाला काही विद्या मंत्र तंत्र येते का भाऊ? ते म्हणे अभ्यास आहे, ट्रेनिंग आहे ती. मित्र सगळा अभ्यासाचा खेळ आहे तो. अभ्यासानं जर जिवंत नाग धरणं म्हणजे मृत्यूला हातात धरायचं ना. नाग दवाखान्यात सुद्धा जाऊन देत नाही. बाकीचे वेगळे. नाग हा एकदा डाऊन झाला का समजून घ्यायचं काम संपलं. दवाखान्यात सुद्धा नाही जाऊन द्यायचं. पण तरी लोक धरतात म्हणजे अभ्यासाशिवाय का. ज्याचप्रमाणे किती एक अभ्यासाने जिवंत नाग हाती धरतात इतर त्याला पाहून थरथर कापतात आपल्यासारखे पाहूनच. तुकाराम महाराज म्हणतात सतत प्रयत्नाने न होणाऱ्या गोष्टी घडतात. पहा असाध्य ते साध्य करिता सायास. नाही का. अरे आपल्याला देव व्हायचं. देव स्वरूपाना आपण आहोत. आपण आपलं जे मूळ स्वरूप आहे ब्रह्मची पण विसरलो आपण त्या स्वरूपाला. नाही का. म्हणजे व्हायचंच म्हणावं लागतं. व्यावहारिक भाषेतच बोलावं लागतं. महाराज सुद्धा म्हणले तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. तुला भगवंत स्वरूपात जर प्राप्त करायचे असलं तर अभ्यासच करावा लागेल ना. अभ्यास करणं म्हणजे त्याचं सतत ध्यान करणं. त्याचा ध्यास घेणं. सबसे बडा गुरु से बडा गुरु का ध्यास. ती भिंगुरटी कशी ध्यास धरती तसं तिचं उदाहरण घ्यायचं आपण समोर. तिला गुरु करायचं भिंगुरटीला आणि सारखं ध्यान करायचं देवा. सारखं ध्यान करायचं. प्रेमानं करायचं. आवडीने भावी हरिनाम घ्यायची. अभ्यासानं एक दिवस असाध्य गोष्ट साध्य होऊन जाते ना. त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होती म्हणजे तो जीव शिव होतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तो का म्हणे. आता हा सुद्धा अभ्यासच चालू आहे ना आपलं. दुसरं काय चालू आहे. रोज तासभर अभ्यासच चालू आहे ना. आणि 23 तास खाली राहते तेवढं चिंतन करायचं. मग अनुसंधान माझे अनुसंधाने देख संकल्प जाण्यास एक. हे आपले जे संकल्प विकल्प आहे उठत्यासारखे ते दुसरे न उठता भगवंताचं चिंतनच आठव नाठव गेला. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे धन माता पिता निर्वाणी गोष्टी मागे पुढे. ही स्थिती होणं म्हणजे अभ्यास होणं. तुकोबारांनी भंडारा डोंगरावर जाऊन अभ्यासच केला ना. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. करू स्वर्गाची निशाणी. यास आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधुनी बचना खाती तोळा तोळा आणि काती डोळा न पावी. साधुनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखून या. हे काही लोकांचे हरिपाठ पाठे काकडा पाठे कोणाचा कोणाची ज्ञानेश्वरी पाठे कोणाचा गाथा पाठे. अभ्यास केल्याशिवाय झालं का आपोआप झालं. अभ्यासच करावा लागतो त्याला. मुलं शाळेमध्ये पहिले येते अभ्यास करून येते का काय बिगर अभ्यासावाले येते. अभ्यास लागतो. कोणतं क्षेत्र घ्या. व्यवहार अभ्यासाशिवाय होत नाही तर परमार्थ कसा अभ्यासाशिवाय. कष्टच घ्यावा लागतात नाही का.
असं नाही नसतं. तसंच फुकट काहीच भेटत नसतं नाही का. हा. ओले मोळ भेदी खडकाचे ते अंग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. ओले मोळ भेदी खडकाचे ते अंग का म्हणे साधनाभ्यास. तिथे अभ्यासच सांगितला. दोरा चिरा कापे म्हणले. दोरा चिरा कापे. अभ्यासाशिवाय का. पूर्वी मोठा होत्या आणि ती सैंदर ती नाडी अशी दगडाला खरकुचे पाडित होते ना. हा. अभ्यासाशिवाय का. पिढ्यानं पिढ्या ते घासून 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 दगडाला ते असे खरकुचे पाडत होते ना. तो सिद्धांत इथं, बाकी दुसरं काही नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला शेवट त्याच्यामधून काय घ्यायचं सिद्धांत शेवट आहे त्याच्यामध्ये. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर तुम्ही काय करा, अभ्यास करा म्हणजे भगवंताचं चिंतन करा. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु